कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। गृहिणीकडे काही ना काही किचन जुगाड असतातच, ज्यामुळे आपली बरीच डोंगरा एवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचन मधल्याच वस्तूंनी चुटकीसर होऊन जातात। अशाच एका गृहिणीने शेअर केलेला एक जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय, जो तुम्हाला विचित्र वाटेल, पण परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल। चला तर जाणून घेऊ काय आहे हा जुगाड। यासाठी एक काचेचा बॉल्स घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण ज्याची चपाती बनवतो त्या चपातीची कणिक म्हणजे पीठ घ्यायचं आहे। या ठिकाणी 4 टेबलस्पून हे पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून बारीक मीठ घ्यायचं आहे। मीठ अगदी न विसरता घ्यायचं आहे, तरच याचा इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे। आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा शॅम्पू, या ठिकाणी क्लिनिक प्लस शॅम्पू वापरलेला आहे, तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता। या ठिकाणी 2 पाउच या ठिकाणी मिक्स करायचे आहेत। चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याकडे बऱ्याचदा ॲल्युमिनियमची भांडी असतात, स्टीलची भांडी असतात किंवा सिंक, यांना अनेक प्रकारचे तेलकट असे डाग पडलेले असतात, जे काही केल्या निघत नाही। तर या ठिकाणी आपण फक्त स्क्रबर ओला करून घ्यायचा आहे आणि जे भांडं आपण घासणार आहोत ते ओलं करून घ्यायचे आहे। या पावडरमध्ये आपण पाणी टाकून याची पेस्ट बनवायची नाही, तर या कोरड्या पावडरीनच या असं घासणीच्या साहाय्याने आपण अगदी थोडा वेळ घासायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम चकाचक अशी आपलं हे भांडी निघतात, स्टीलची असो किंवा ॲल्युमिनियमची असो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती अगदी काही सेकंदामध्ये सर्व डाग, तेलकट डाग वगैरे निघून गेलेले आहेत। अशाच प्रकारे आपले सिंक असतं, तर याला सुद्धा आपले भरपूर असे डाग पडलेले असतात आणि असे काळपटपण आलेला असतो, तर हा घालवण्यासाठी या ठिकाणी आपण सिंक सुद्धा या पावडरच्या साहाय्याने घासायचा आहे। हे सुद्धा फक्त सिंक ओलं करायचं आहे आणि स्क्रबर ओला करायचा आहे आणि कोरडच हे घासून घ्यायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर करायला विसरू नका। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। या ठिकाणी अगदी काही सेकंद आपण हे सिंक असं घासून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने आता हे धुवून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे काळे डाग, तेलकट डाग निघून जातात आणि एकदम नवीन असं आपलं हे सिंक सुद्धा होतं। तर नक्की असे स्टीलची भांडी असो किंवा ॲल्युमिनियमची असो किंवा सिंक असो, चाव्या असो स्टीलच्या, तर या पावडरीने आपण घासल्यामुळे एकदम स्वच्छ अशा निघतात। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।